एका ज्येष्ठ नागरिकांनी मला प्रश्न विचारला, की वृद्धापकाळामध्ये खरंच सप्लिमेंटची गरज असते का? आणि घ्यायचं असेल तर कोणतं घ्यायचं? मी नेहमी सांगत असतो, सप्लिमेंट म्हणजे काय हो? तर व्हिटॅमिन ई वगैरे जे व्हिटॅमिन्स आहेत, त्याचं एक्स्ट्रॅक्ट काढलेलं असतं आणि प्युअर फॉर्ममध्ये ते व्हिटॅमिन्स असतात. प्युअर फॉर्ममध्ये ते प्रोटीन्स असतात. त्याच्यासाठी आपण काय करायचं? आपल्याला पाळता येईल तेवढं पाळायचं. जास्तीत जास्त प्रोटीनचा बाऊ करायचा नाही, जास्तीत जास्त व्हिटॅमिनचा बाऊ करायचा नाही. मग करायचं काय? तर आपला आहार चौरस ठेवायचा. मग चौरस आहार मी मागे सांगितलं होतं, की षडरसात्मक आहार ठेवायचा. त्याच्यामध्ये डाळी पाहिजेत, त्याच्यामध्ये गहू पाहिजे, त्याच्यामध्ये तांदूळ पाहिजे, विविध प्रकारच्या भाज्या पाहिजेत. हे जर सगळं व्यवस्थित असेल, तर नक्कीच आपला आहार चौरस होतो आणि आपल्या शरीरामध्ये आवश्यक असणारे प्रोटीन्स, फॅट्स हे आपल्याला मिळायला मदत होते. कार्बोहायड्रेट मिळायला मदत होते. व्हिटॅमिन्स मिळायला मदत होते आणि आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी नैसर्गिकरित्या आपल्याला मिळायला लागतात. मग अशा वेळेस प्रोटीनचा बाऊ न करता मग जे वृद्ध आहेत त्यांनीसुद्धा आपला आहार जर व्यवस्थित ठेवला तर त्यांना सप्लिमेंटची काही गरज नाही.